शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या ऊसाची FRP थकवणाऱ्या कारखान्यांवरती साखर आयुक्तांकडून RCCच्या कारवाईचा बडगा हा उगारला जात आहे। या कारवाईमध्ये सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक हा वरचा आहे, कारण साखर आयुक्तांकडून आतापर्यंत राज्यामधील 15 साखर कारखान्यावरती कारवाई झाली आहे। त्यामधील 6 साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत। शेतकऱ्यांच्या ऊसाला गाळप झाल्यापासून 15 दिवसात FRPची रक्कम देणं सहकार कायद्यानुसार बंधनकारक आहे, मात्र अनेक साखर कारखान्यांकडून त्याचं उल्लंघन केलं जात आहे। शेतकऱ्यांना ऊसाचं बिल दिलं जात नाही, त्यावर साखर आयुक्तांकडून RCCची कारवाई केली जाते, मात्र या कारवाईची अंमलबजावणी किती होते हा मोठा प्रश्न आहे। ऊसाची FRP थकल्यानं आतापर्यंत साखर आयुक्तांनी 15 कारखान्यांवरती RCCची कारवाई केली। पूर्वी 10 कारखान्यांवरती ही कारवाई करण्यात आली होती, आता पुन्हा 5 कारखान्यांवरती RCCची कारवाई केली। या 5 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 कारखान्यांचा समावेश आहे। मागील महिन्यापर्यंत राज्यामध्ये दत्ता शिंदे यांचा गोकुळ शुगर धोत्री तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर, तर भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना टाकळी भीमा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, माजी आमदार धनाजी साठे यांच्या कुर्मदास सहकारी साखर कारखाना माडा जिल्हा सोलापूर, कमला भवानी ग्लोबल कारखाना करमळा जिल्हा सोलापूर या 4 साखर कारखान्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान साखर आयुक्तांकडून नुकतेच 5 साखर कारखान्यांवरती FRP न दिल्यानं RCCची कारवाई केली। त्यात सोलापूर जिल्ह्यामधील भाजप आमदार समाधान औताडे यांचा औताडे शुगर मंगळवेढा जिल्हा सोलापूर, धर्मराज काळादी यांचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर, बोत्रे पाटील यांचा ओंकार साखर कारखाना युनिट नंबर 8 परळी वैजनाथ बीड, रायगाव शुगर कडेगाव सांगली, ग्रीन पॉवर शुगर खटाव जिल्हा सातारा या 4 कारखान्यांवरती RCCची कारवाई करण्यात आली।